माझी स्टुडंट मला सांगत होती की माझं आयुष्य बाहेरून परफेक्ट दिसतं, एकदम सगळं छान आहे, पण आतून मी हॅप्पी नाही आहे. त्यावेळेस मी तिला द स्ट्रेंजर्स सिक्रेट बाय अर्ल नाइटिंगेल यांची एक सुंदर लाईन सांगितली. त्याने तिला जाणीव झाली की असं नक्की का होतं. त्या स्ट्रेंजर्स सिक्रेटमध्ये असं सांगितलं आहे की आपण बऱ्याच वेळेला अशा गोष्टींच्या मागे धावतो ज्या इझिली रिप्लेस करू शकतो. जसं की कार असेल, घर असेल किंवा बिझनेस असेल, आपण त्याला पुन्हा रिबिल्ड करू शकतो. पण आपण अशा गोष्टी अवॉइड करतो ज्या आपल्याला फ्री मिळाल्या आहेत, ॲज अ गिफ्ट मिळाल्या आहेत. मे बी आपले ॲम्बिशन्स असतील, आपले ड्रीम्स असतील, आपलं इंटेलिजन्स आहे, आपली बॉडी आहे, आपलं माइंड आहे, आपलं सोल आहे, आपले फॅमिली मेंबर्स आहेत, लव्ह वन्स आहेत. आणि ह्या गोष्टींकडे आपण कधी लक्ष देत नाही आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला बाहेरून सगळं काही परफेक्ट दिसत असलं ना तरीसुद्धा आपण आतून हॅप्पी नसतो. कारण आपण ज्या गोष्टी रिप्लेस करता येतात त्यांच्याकडे फोकस करतो आणि ज्या गोष्टी इररिप्लेसेबल आहेत त्यांना लक्ष देत नाही. सो तुम्हालाही असंच वाटत असेल की बाहेरून सगळं काही माझ्या आयुष्यात परफेक्ट आहे पण आतून मी हॅप्पी फील नाही करत, तर त्या गोष्टींवरती फोकस करायला चालू करा ज्या इररिप्लेसेबल आहेत. सो तुझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची इररिप्लेसेबल गोष्ट कोणती आहे कमेंटमध्ये नक्की लिहा.